भारतीय संस्कृतीन सांगला की खंयच्याय बऱ्या कार्याची सुरवात दीप प्रज्वलनान करपाक जाय. सो हांव आजच्या मानेस्तांक विनंती करता की तेणी दीप प्रज्वलन करून ह्या कार्यक्रमाची सुरवात करची. हांव मानेस्ता कडेन विनंती करता की आमच्या भारताची शान तिरंगा ध्वजारोहण करून हांगा ह्या कार्यक्रमाक फुडें व्हरचें. सगळ्यांक एक सूचना करता, जेन्ना ध्वजारोहण जातलें तेन्ना थोड्यो सूचना हांगच्यान वयतल्यो, त्यो फॉलो करपाच्यो. सावधान पोजिशनाक रावन आमी ध्वजाक मानवंदना दितले. तेजे नंतर राष्ट्रगीत जातलें. मानेस्ता कडेन मागता, परेड सावधान. राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दे. विश्राम. परेड सावधान. परेड सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. राष्ट्रगीत शुरू कर. जन गण मन अधिनायक बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे वंदे जय हिंद. परेड विश्राम. आमचा प्रिय देशाचा फडकतवरी महान, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकतवरी महान, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. लढले गांधी याच्या करिता, टिळक नेहरू लढली जनता. लढले गांधी याच्या करिता, टिळक नेहरू लढली जनता. समर धुरंधर वीर खरोखर अर्पून गेले प्राण, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. झेंडा आमच्या प्रिय देशाचा फडकतवरी महान, करीतो आम्ही प्रणाम याला, करीतो आम्ही प्रणाम. भारत माता आमची माता, आम्ही गातो या जय गीता. भारत माता आमची माता, आम्ही गातो या जय गीता.
हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशाण करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम या देशाची पवित्र माती जुळती आमच्या मधली नाती या देशाची पवित्र माती जुळती आमच्या मधली नाती एकनाथ करतो भारत तुझा आम्हा अभिमान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम गगनावरी आणि सागर तीरी सळसळ करती लाटा लहरी गगनावरी आणि सागर तीरी सळसळ करती लाटा लहरी जय जय भारत गाता दी जयगान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम आज आमकां मुखेल पावणे म्हणून लाभल्या श्री नाथविदास दिसा सर. आम्ही सगळे पळयता की प्रत्येक आमच्या कार्यक्रमाक त्यांची आवर्जून उपस्थिती असतात आणि तेकाच लागून मी खूब त्यांचे आभार मानता. हांव नाथविदास दिसा सरा कडेन मागता की तेणी आपले मनोगत हांगा व्यक्त करचे. पयले सुवातेर हांगा हाजीर आसल्या सगल्यांक तुमकां येवकार आनी माये मोगाचो नमस्कार. आमचे मध्ये आहात जे ऑफिसर आनी तुमी स्टाफ आनी सगळे तुमकां पळोवन आयच्या दिसाक हांव चड आनी चड खुशाल हो दीस म्हाका आनी तुमकां सगल्यांक फावो केलो देखून. हो दीस जायते आमचे फ्रिडम फायटर त्यांनी त्याग केल्लो आसा ते स्वतंत्र आमकां रिपब्लीक डे मेळपा खातीर. पूण ते आयज नात थोडे तेमचे भुरगे हांगा हाजीर आसात. चड आनी चड खुशाल भोगता. अजुनूय उमेद दिसता जे आमच्या वडिलांनी जवाहरलाल नेहरू लाल बहादूर शास्त्री आनी मोरारजी देसाय जायते बरे बरे लिडर फुडें सरून आमकां देशाची स्वतंत्रताय मेळोवन दिल्ली. आनी हो दीस आमी रिपब्लीक डे आज मानून घेतात. आनी तेका लागून आज आमी हिंगा हाजीर आसा. जायते बरे विकास आज आमचो जाता आख्खे इंडिये भितर. जो विकास आदी जावं नासलो पूण आतां जाता आनी फुडें आनिकूय जातलो विकास. जेन्ना म्हजे फुड्यान दिसतात आमची ल्हान भुरगीं जीं भुरगीं आमकां दिसता ती फाल्यां कोण जायत म्हूण सांगूंक जायना. तेंच्या मनांत शक्ती आनी गूण आसा. तेंचे वडील तांकां ल्हानपणान घरांतसून वयर काडटा आनी ती फुडाराक बरी देशाची फुडारी जावंक म्हजे आवडे आसा. तेन्ना आनी एक पाट म्हाका तुमकां सांगून दिसता. आज हांव परत परत देवाने घडोवन दिला आनी देवूच हें करता तुमकां मुखार घालून. आमचे जाणट्याचे सगळे गोंयचे जाणटे लोक आसात तांकां मान दिला तसो म्हाकाय दिला. तांकांय तेंच्या नांवान हांव हिंगा उबो आसा. जाणट्यांक सदांच तुमचो काणकोणचो स्टाफ आनी सगळे बरे मान दिताय. बरे हांसचे तोंडान खंय जायती वाखाणणी करताय. खरेंच हांव तुमचो स्टाफाचो
उपकारी तुम्ही बरे गुण लोकांक दिता आनी बरी सेवा लोकांक दिता देखून आज व्हडले दीस अशें ते म्हाका दिसता. आज आमचो मिनिस्टर सुदीन ढवळीकर आज हिंगा पावला आनी त्या निमित्तान म्हाकाय जायते ढवळीकाराची यादी येता. जेन्ना ढवळीकर मिनिस्टर नासलो तेन्ना हांगा भोंवतालो. म्हाका तेजे फुड्यान जायतें उलोवप करपाक म्हाका चान्स पडलो आनी म्हाका दिसता हे फुडें तुमी जाणट्यांक बरो मान दिता तसो तुमी सदांच दवरचो. आनी हे आज हांव हिंगा उबो आसा जाल्यार फकत सगल्यांक आमच्या काणकोणचे भावांक लागून कित्याक पयलीं हिंगा लायट नासली, उदक नासलें, टॅलिफोन नासलें, कांय गोश्टी नासले. त्या निमित्यान आमचो थोडो वावर जाल्लो. बेगीन हिंगा लायट येवपाक, उदक येवपाक, टॅलिफोन येवपाक तोच म्हाका मान तुमी दिलो दिसता म्हाका देवाचे हेणें. इतलें सांगून हांव तुमकां सगल्यांक देव बरो करूं म्हणटा. भारत माता की जय. भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद सर. आता आमचे मुखार आपले मनोगत व्यक्त करपाक हांव विनंती करता की जी अक्षय गांवकर यांनी पुढे येवचे. आजच्या कार्यक्रमाचे मुखेल सोयरे श्री नाथविता दिसा सर, काणकोणचे एई श्री संजय गांवकार सर, तसेच आमचे स्वातंत्र्यवीराचे सुपुत्र श्री कृष्णा साईनाथ विश्वास आणि राजेश नाईक, आणि हांगा जमिल्ले आमचे शिक्षक, पालक, तेंचे पेरंट्स, भुरग्यांचे स्कुलाची भुरगीं आणि आमचे स्टाफ सगळ्यांक हांव आज प्रजासत्ताक दिनाची परबी भेटयता. आज 26 जानेवारी ह्या दिसा आमी देशभर प्रजासत्ताक दिन मनयता. ह्या दिसाचें म्हत्व म्हणजे आज ह्या दिसा आमचें कॉन्स्टिट्यूशन चालाक लागलें. मेन म्हटल्यार कॉन्स्टिट्यूशन जे आशिल्ले ते एडॉप्ट जाल्ले 26 नोव्हेंबर 1949, पूण इफेक्टीव जाले ते 26 जानेवारी 1950 रोजी, म्हळ्यार 1950. आमचो भारत देश 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र जालो, पूण त्या वेळार कॉन्स्टिट्यूशन आमचें फ्रेम जावंक नाशिल्लें. पयलींच्या 1935 रूल आशिल्लो त्या प्रमाणे देश आमचो गवर्न जातालो. भारत देश स्वतंत्र जालो तेन्ना कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट करपाक एक कमिटी फॉर्म केल्ली. त्या कमिटीचे चेअरमॅन म्हणल्यार डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वा खाली आमचे कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट जाल्ले. आमच्या भारताचे जे कॉन्स्टिट्यूशन आहा ते वर्ल्डान सगळ्यांचे लॉंगेस्ट म्हणल्यार एक 444 आर्टिकल्स आसा. 440 आर्टिकल्स आसा तेतून, आनी ते सगळ्याचे वर्ल्डान लॉंगेस्ट जावन आसा. हे कॉन्स्टिट्यूशन जे आहा आज आमकां कॉन्स्टिट्यूशन फक्त म्हणटा आमी, पूण ते बरोवपाक खूब त्रास काडले आसा. जे डॉक्टर B.R. आंबेडकर तेंच्या जे कमिटी आशिल्ली त्यांनी ऑलमोस्ट एक्झॅक्टली 2 वर्सां लागली ताका. एक्झॅक्टली उलोवपाक म्हटल्यार 166 डेज लागिल्ले. तेतून 2 वर्सां 11 म्हयने 18 दीस अशे एक ही कालावधी पूर्ण करून हे आमकां एक कॉन्स्टिट्यूशन बरोवन तें चालीक लायिल्लें आसा. ह्या कॉन्स्टिट्यूशनाक लागून भारत एक फूल वर्ल्डान एक लार्जेस्ट डेमोक्रेसी म्हूण आज जाणली गेली वयता. डेमोक्रेसी म्हटल्यारच गव्हर्मेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. डेमोक्रेसी आमकां आमचो सरकार निवडपाक लोकांक रायट दिता. आमचो कॉन्स्टिट्यूशन आमच्या नागरिकांक एक समान मान्यता दिता. भारत एक विभिन्न देश आसा जितून आमकां वेगवेगळे धर्म, जात, भाशा पळोवपाक मेळटा. हे सगळे कन्सिडर करूनच हे कॉन्स्टिट्यूशन जे आहा आमचें तें फ्रेम केल्लें आसा. तेचे मेन घटक म्हणजे जस्टीस, लिबर्टी, इक्वलिटी आनी फ्रेटर्निटी जावन आसा. जस्टीस म्हणल्यार सोशल, इकॉनॉमीक किंवा पॉलिटिकल. लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शीप. इक्वलिटी म्हणल्यार ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी. फ्रेटर्निटी म्हणल्यार एश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिविज्युअल अँड युनिटी ऑफ द नेशन. आमकां हे जे आमचे रायट्स आसा ते आमकां सदांच आमच्या रायट्साची जाणीव आसपाक जाय. आनी ही डेमोक्रेसी जी आमकां आमच्या नेत्यांनी कॉन्स्टिट्यूशनान बरयल्ली आसा ताका आमी बरे प्रमाणे एक पार्टिसिपेट जावन ही डेमोक्रेसी अशी चलोवपाक जाय.
हे सांगून हांव म्हाजे 2 शब्द सोंपयतां. धन्यवाद. हांव आमचो स्टाफ श्री दिलकुश पागी यांचे कडेन मागता की तेणी एक गीत हांगा सादर करचें. सगळ्यां पयलीं सगळ्यांक प्रजासत्ताक दिनाचे शुभेच्छा. म्हजें एक गीत 3 भाशेक आसा, मराठी, हिंदी आनी कोंकणी. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. वेदमंत्राहुनी आमा वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. वेदमंत्राहुनी आमा वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. तुमका वो सलाम आमचो, तुमका वो सलाम, तुमका वो सलाम आमचो, तुमका वो सलाम. तुमच्या रक्तान तुम्हीच बरयला इतिहासाचे पान, तुमच्या रक्तान तुम्हीच बरयला इतिहासाचे पान. वंदे मातरम, वंदे मातरम. सदा रहेगा आंचल तेरा यूं ही हरा भरा, सदा रहेगा आंचल तेरा यूं ही हरा भरा. सबको आश्रय देने वाली माँ तेरा आंगन है, सबसे आश्रय देने वाली माँ तेरा आंगन है. जान से प्यारा वतन मेरा, जान से प्यारा देश हमारा. तू ही शक्ति, तू ही भक्ति, तू ही मेरा पंच प्राण. तू ही शक्ति, तू ही भक्ति, तू ही मेरा पंच प्राण. वंदे मातरम, वंदे मातरम. वेदमंत्राहुनी आमा वंदे वंदे मातरम. वेदमंत्राहुनी आमा वंदे वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आतां हांव आमचे एई संजय सरा लागीं मागता की तेणी हांगा आपले मनोगत व्यक्त करचे. आयच्या ह्या 75व्या रिपब्लीक डे दिसाक ह्या वेळार उपस्थित स्वातंत्र्य सैनीक, समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक श्री नाथविदास डिसा, स्वातंत्र्य सैनीक अनंत प्रभू हाचो चलो विश्वास प्रभू, स्वातंत्र्य सैनीक जानू नायक हाचो सुपूत राजेश नायक, स्वातंत्र्य सैनीक गोविंद गांवकर हाचो सुपूत कृष्णा गांवकर आनी स्वातंत्र्य सैनीक बाबय नायक हाचो सुपूत साईनाथ नायक. हांगा जमिल्ले टिचर्स, पेरंट्स, सगळे स्कुलांतले स्टुडंट्स आनी म्हाजे सगळे स्टाफ. पयले सुवातेक हांव तुमकां सगळ्या मानेस्तांक आयच्या दिसाक नमस्कार करता आनी आयच्या ह्या रिपब्लीक डेक तुमकां सगळ्यांक उनवणीत परबी दिता. हो दीस भारतभर मोठ्या उत्सवान साजरो करतात. मित्रांनो, आयज 15 ऑगस्ट 1947 ह्या दिसाक भारत देश स्वतंत्र जाल्लो. पण
भारताचे शासन चलोवपाक संविधान स्वताचें संविधान घातलें. देश संविधानाशिवाय चलपाक शकना. अशा परिस्थितीत संविधान सभा तयार जावन संविधान तयार जालें. ताचे बांदकामात डॉक्टर भीमराव आंबेडकर हांचे मोलाचें योगदान आसा. हे संविधान तयार करपाक जवळ जवळ 2 वर्से 11 म्हयने आनी 18 दीस लागले. सगळीत भाशाभास विचार मंथन आनी बसका घेवन तयार जाल्लो हो संविधान भारताक 26 जानेवारी 1950 ह्या दिसाक लागू जालो आनी भारताक लोकशाही सार्वभौम प्रजासत्ताक म्हूण जाहीर जालें. ह्या संविधानाच्या प्रस्तावनेच्या उत्तरेच्या मुख्य वळेरेंत धर्मनिरपेक्ष, समाजवादी, समता, स्वातंत्र्य, न्याय हाचो आस्पाव जाता. तांची मुल्याची जतनाय आमी करपाक जाय. प्रजासत्ताक दिना निमित्तान राजपथाचेर भव्य प्रमाणात उत्सव साजरो करतात. ही परेड आमकां लश्करी बळगो दाखयता. तशेंच सांस्कृतीक विविधतायेचेर एकचायता दाखयता. ह्या दिसाक राष्ट्रपती राजपथाचेर तिरंगा झेंडा उबारता. राष्ट्रगीत आनी झेंडाच्या उपरांत 21 बंदुकीची सलामी दिली वता. ह्या दिसाक अशोक चक्र, कीर्ती चक्र ह्या सारखे भोवमान दिले वतात. भारत नौदल, नौसेना, लष्करी ह्या सैन्याचे पथक ह्या राजपथाचेर भाग घेतात आनी आपले लष्कराचे बळगे दाखयतात. हो प्रजासत्ताक दिन फक्त उत्सवाचोच न्हय तर प्रगतीचो आराखडो घेवपाचो. तशेंच कितें गेला, कितें मेळ्ळां हाचें मुल्यांकन घेवपाचें. स्वातंत्र्या उपरांत आमी खूब कितें केलें. म्हत्वाचें म्हणल्यार आमी आमचें अस्तित्व सिद्ध केलें. उदरगतीची पावलां पावल्यात आनी म्हणून ह्याच कारणा खातीर लोक आमकां मोठ्या आशेन पळयतात. भारताचो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या प्रगतीसाठी खूब योजना आखल्यात. तशेंच चंद्रयान, L1 मिशन, मंगलयान ह्या सारखे मिशन राबोवन देशाक आमची एक वेगळीच वळख करून दिला. पण अजून काही वायट जे लोक हे आमचे प्रगती इबाडटात. इतली वर्षी स्वातंत्र्य मेळून संविधान ते चालू घेवन अजून सुद्धा हिंसाचार, गुन्यांव, मागीर अत्याचार हांचे आमकां तोंड दिवपाचें पडटा. आमच्या गोंयांत बी वायट गजाली घडटात. जर तुमचे आमचे सारखे मनीस सगळे जागे जाले तर आमी हे सगळे वायट प्रवृत्ती आमी नाश करपाक शकतात. वर्साच्या सुरवातीक आमी संक्रांती मनयतात. एकच दीस आमी हे गोड माननासतना वर्साच्या जन्मभर आमी हे गोडसाण आमच्या जिविताक आपणावपाक जाय. सरकारान नागरिकाची काळजी घेवपाक संविधानात सांगला. आमी सरकारी नोकर असल्या कारणान नागरिकाची काळजी घेवपाची जबाबदारी आमची आसा. आमी सगळे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटात वावरतात. तर आमचे जबाबदारी कितें? आमी सगळ्यांनी मिळून लोकांक बरी सेवा दिवपाक जाय. आमचे त्यांचे बिलाचे प्रश्न असू दे, हेर कसले प्रश्न आसल्यार आमी ते सोडोवपाचे प्रयत्न करपाक जाय. आमच्या ऑफिसाक
गरीब जावं जाणटे कोण येतात तांकां आदार दिवपा जाय, तशेंच तांकां दिसपा जाय इलेक्शन डिपार्टमेंट आमचे स्वताचे अशें दिसपा जाय तांकां. तुमकां खबर आसतली की विजेची बचत खूब गरजेची आसा. विजेची बचत करप म्हणल्यार पयशे वाचप. हेच पयशे तुमकां वेगळे कितें हेर कामाक यूज करपाक शकतात. विजेची बचत करपाक कारण म्हणल्यार एक बचत करपाक मेळटा. दुसरें म्हणल्यार जर एक बचत करपाक शकतात. दुसरें म्हणल्यार आमकां जर वीज आमी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाची वीज आसा तेजी जवळ जवळ 55% वीज आसा ते आमचे कोळशा पासून जाता. कोळसो हो भारताची संपत्ती आसा, ताची आमी जतनाय करपाक जाय. जर आमी योग्य पावली उचलली ना जाल्यार आमकां हाची कमतरता बसतली. वीज बचत आमी कशी करपाची तर पयलीं म्हणल्यार तुमी दिसांनी घराची दारां खिडकी ही उक्तीच दवरपाक जाय. जाणी काम दिसांनी आमकां बल्ब ही आमकां पेटोवपाची गरज पडपा ना. तशेंच तुमचे इलेक्ट्रिकल जे हे आसात उपकरणां ते तुमी जेन्ना यूज करनात तेन्ना अनप्लगिंग करपाचें. अनप्लगिंग म्हळ्यार कितें तर ती वायरींतल्यान आमी काडून दवरपाक जाय. तशेंच तुमी जेन्ना ऑफिसांत जावं घरांतल्यान भायर वतात तेन्ना रुमाची लायट जावं फॅन बंद करपाक जाय. विजेचे स्टार रेटींग उपकरणां वापरपाक जाय आनी तुमच्या घरात सोलार पॅनल बसोवपाक जाय. म्हाका हे सहकार्य दिले बद्दल सगळ्यांक आभारी आसतलो. आनी लास्ट हांव तुमकां इतलें सांगपाक सोदतां की तुमी वीज वाचयात आनी देशाची जी संपत्ती आहा ती कोळसो हेचें जतन करात. इतलें सांगून हांव म्हाजे 2 शब्द सोंपयतां. जय हिंद, जय भारत. भारत माता की, भारत माता की. थँक्यू. से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम, धरती अंबर पर्वत नदियां है जो इसकी शान. स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम, धरती अंबर पर्वत नदियां है जो इसकी शान. हम भारत के रहने वाले, भेदभाव न जाने, जाति धर्म को छोड़ के सारे आगे बढ़ना जाने. हम भारत के रहने वाले, भेदभाव न जाने, जाति धर्म को छोड़ के सारे आगे बढ़ना जाने. हर कष्टों को दूर करें हम, वो मुश्किल आसान. धरती अंबर पर्वत नदियां है जो इसकी शान. स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम, धरती अंबर पर्वत नदियां है जो इसकी शान.
कर्मों से रोशन इसका नाम। शक्ति मिले हम सबको यहाँ पर, दे दो यह वरदान। वो हम सबके सत्कर्मों से रोशन इसका नाम। शक्ति मिले हम सबको यहाँ पर, दे दो यह वरदान। गुंजन बन जाए जग सारा, कर दो ये एहसान। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। के नारों से हो धरती गुंजित आज। इसके गुरु को देखे हम सब शीश झुकाए आज। हिंद के नारों से हो धरती गुंजित आज। इसके नूर को देखे हम सब शीश झुकाए आज। हिंद का झंडा ऊंचा उठाकर मिलकर गाएगा। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत इसका नाम। धरती अंबर पर्वत नदियाँ है जो इसकी शान। है जो इसकी शान। है जो इसकी शान।